हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली आहे आणि आता सगळं स्वयंपाक वगैरे झालं आहे. आज स्वयंपाक पण जास्त नव्हतं बनवायचा, कारण आज जेवायला मी एकटीच आहे आणि बाकी सगळ्यांना बाहेर आमंत्रण. कोणाला डोहाळ्याला जायचं आहे, कोणाला धोंड्याला जायचं आहे, त्यामुळं सगळे बाहेर जाणार आहे, मीच असणार आहे फक्त. आणि आमच्यांना लवकर जायचं होतं, ते आमचे 9 वाजता उठले. 11 वाजताचा कार्यक्रम आहे, आम्ही उठलोच 9 वाजता. बोट बरं आहे का आता? डॉक्टरने गोळी दिलेली होती. बोट बरं आहे. आमच्या यांचे स्टिचेस पण काढले काल, त्यामुळं जरा बरं आहे आज. पण कमी करता येते. परत कधी काट्या तोडायला जाशां का? काटा काढायला किती रुपये करायला माहिती? किती? 3,500. 3,500 JCB लावून अर्ध्या गावाच्या काट्या काढून गेल्या. एका कुऱ्हाडीत कायच भावत पडलं ते. तेच मी म्हणते असे उद्योग करूच नाही हो. कोण सांगितलं मला? का त्या काय काही जण उच्चपती पोर राहते ना. कायच म्हणणार आहे आपण तरी. आपलं सांगायचं काम आहे, लोक ऐकते नाही, त्याच्यात आपला काय दोष? मग हे असं वाढवत. तर चला, इथं मस्त मी गवारीच्या शेंगा बनवल्या आहे. आता ही थोडा थोडा नाश्ता करून जातीनच, जरी जाणार आहे जेवायला तरी घरून खाऊन जातीनच, तसे तर नाहीच जाणार आहे. आणि कानोलीसाठी ओट्स बनवायला ठेवले. कानाला ओट्स लय आवडते, इतका आवडीनं खातो ना की बस. मस्त काल पण दिवसभर ओट्सच खाल्ले त्यांनी, पण असा कंटाळा नाही केला, लय मस्त त्याला आवडते. आता थोडंसं ॲपल टाकते त्याच्यात, मग त्याने जास्त टेस्ट येते. काका इकडे या. हे काका झाले हो रेडी, काका चालले भूर. ना इकडे बाई, अय्यो अला कुठ दिसतीये, कुठे चालली? भरपूर चालली. पडलं रे एक पोरगा. आता हे सगळे चालले डोळ्याला, आम्हाला तर काय नेत नाही बाबा. चिव वाडा, चिव वाडा कर. तू घरी सगळे कामावर है ना. हा चिव वाडा कानाचा चिव वाडा. लाज येते माझी भाऊ, लाज येते, लई लाज येते, लई लाज. यांना उतरून दिलंय बरं का, गाडी चालू नाही देते, त्यांचं पोट दुखतंय त्याच्या. एका पोराचा चिव वाडा रे, गाडी नाही चालून देते रे एका पोराला. काना काकाचा चिव वाडा कर. काना बाय बाय बाय. कसं हसून बाय करू राहील बा, मला चिडवू राहिलं. आमचे शेट आलेले आत्ताच कार्यक्रम अटेंड करून. शेट कसं वाटलं तुम्हाला? ओ शेट एकदम व्यस्त आहे सध्या. त्यांचं बोर्ड काकीनी क्लीन केला की नाही बघताय, कारण ते निघून गेले त्याच्यानंतर काकीनी काही केलं की नाही ते व्यवस्थित स्वच्छ, तर ते बघताय एकदा चेक करून. इकडं पाहा शेट. गोल्या कसा करतो बोबो? काना नाही, एकदम व्यस्त आहे. गोल्याचं सुद्धा नाही ऐकायचंय. शिगाबाई धर काना, धर हे घे. लय इग्नोर करीत होता बरं का. आता ये इकडं, ये चल ये. नाही तुम्ही या, आम्ही नाही येणार. तुम्ही यायचं, आम्ही नाही येणार. या. बाळ होतं का तू तिथं? बाळ. आणि येतानी गुलाबजाम पण घेऊन आले माझ्यासाठी. येतानी गुलाबजाम घेऊन आले. का ना? कुठं चालला? अरे झोपून घे ना, थकला नाही का तू? चिकू कुठे आहे? चिकू काय हो एवढा का?
एवढा का बरं ठसका आला तुम्हाला? थोडासा ठसका आणि थोडासा आमचा थोडासा तुमचा नाही, तुमचा थोडा जास्त. असं पहिले लावणीचं इंट्रोडक्शन करायचं. ठसकेदार लावणी सादर करण्यासाठी येत आहे सुरेखा पुणेकर. ठीक आहे. तर आज आम्हाला बनवायचे बटाट्याचे पराठे, जे की आमचं 3-4 दिवसापासून नियोजन चालू आहे. ते फायनली आज सक्सेसफुल झालं. स्पेशली मला जास्त गोष्टी वाटले होते पण ते आज उद्या पण आज झालंय. आणि आज यांनी गुलाबजाम पण आणले, तर म्हटलं जरा स्वीट आणि जरा तिखट असा काहीतरी मेन्यू. म्हणूनच. कसा होता प्रोग्राम? मस्त होता. छान होता का? ठीक आहे. तर चला आम्ही घेतो पराठे करून. ऑन कॅमेरा चुकून लागलं. सगळी मी साडी फाडली. साडी आणि मी नवी साडी फाडली. बाबू हा कात्रीना का बर ती वरचा दोरा कापायचा साडी दिली. दोरा तसाच साडी फाडून घेतली. काम असं करा का परत सांगितलं नाही पाहिजे. आपण एकाच फिलॉसॉफीवर जगतो. काम असं करा मित्रांनो की परत सांगितलं नाही पाहिजे. काम सांगणाऱ्याला आठवलं पाहिजे मागच्या वेळेस काय करेल. मला वाटलं मजाक करून राहिली. मी गेली तिथं पाहिलं तर काहीच नव्हतं. मी म्हटलं कामाला चालती म्हणजे तू काहीच नाही म्हणले. आता काय म्हणून सांगा बरं म्हणून. वाईट वाटलं नवी थोडं. साडी शिवाय म्हणजे कसं झालं माहिती का, मला कट नव्हती करायची साडी, पण ती आली मध्ये मग जाऊनच दिली. अगं मग जुन्या साडीला काय दिलं होतं यांना? नवी काय मी नाही म्हणत होते का? त्याला असं वाटलं ही पाडल्याशिवाय मी माल म्हणायची नाही. बरं माझ्या बायकोला नाही का घाम आला होता बरं का, लाटता लाटता. आता मी लई दान प्यान दिलं बाई. तर मी विचार केला, म्हणलं घाम येतोय. मी पूर्ण बंदोबस्त केला. ती खिडकी उघडली, आमचा दरवाजा आपटतो, त्याला खाली दगड लावला, त्याला कडी लावून घेतली, याला वर कडी लावून घेतली आणि तिच्यापर्यंत हवा आणली. आम्हाला एक सांगा, आम्ही तुम्हाला फोन केला तुम्ही उचलीत का बरं? अरे आम्हाला तुम्हाला माहिती डायरेक्ट कोणत्या टायमाला फोन आले काय म्हणणार हे सुद्धा माहिती. लईच महत्वाचं काम आहे, तर त्या टाइमला आता जर तुला कॉल रेकॉर्ड दाखवलं ना दिवसातले, तो मला फक्त तुझेच फोन येईल. गाईज इथं नाही का दादूचं सेशन चालू आहे, कारण यांनी कानाला चपत लई चुका केलेल्या आहे, त्याच्यामुळे त्यांना अशी कोपऱ्यात घेऊन डाट चालू होती, म्हणून मी रेकॉर्ड करून दाखवली. त्याला कसं हळू आवाजात बोलत आहे, पण मला दबादब बोलत आहे, सगळे मोठे मोठ्यानं बोलत आहे. तुम्हाला माहिती आहे ना बाई, आता आधी मला बोलायला हे लगेच काय खोटे काय खोटरडे राहो तुम्ही. तो ब्लॉग आला ना गं, झोका द्यायचा. कोणता झोका द्यायचा? कानाला 5 मिनिटात मग आला ना. बऱ्याच कमेंट अशा होत्या का यांनी आपल्याला 50 रुपये द्यायचे. बऱ्याच मुद्दा नाही, एकच कमेंट होती का सुरीला पैसे द्या, एक म्हणे का कोर्टात जा आता. चला मग कोर्टात. कोर्ट कचेऱ्या करायला आम्हाला आवडत नाही म्हणून अजून आम्ही कोर्टाची पायरी चढली. शहाण्या माणसाला आहे ना कोर्टाची पायरी चढून तुम्ही म्हटले, पण आम्हाला नाही यायचं. येड्याला चढायची तर चढा, शाळी अजिबात चढणार नाही. पायरी कायला डायरेक्ट वाटते उडी मारून जाऊ आपण. नाही पण आधी नाही पायरी येते मग वाटतंय. नाही कोर्टात चढू नये. काय लागत तुम्हाला? भाऊ घे बायकोचा ब्लॉग काढून मग सांग दे. मग त्या दिवशी तुम्ही यांना म्हणत होते मी तर काहीच करीत नाही. अहो, मी काहीच करीत नाही. मी काही पाहतच आमची नाही. बोली होईल आज. thumbnail मला दुसरी टाकायला. मग मी यांना म्हणते ना अजून 4 दिवस नाही झाली ही गोष्ट बोलून लगेच. काल परत बोलते ना. नाही मी ना माझ्या बायकोच्या ब्लॉगिंगचं काहीच पाहत नाही. काहीच नाही. काही मी इंटरफिअरच करीत नाही. मला मी thumbnail change कर, मला तोंड चांगलं नाही दिसत. आम्हाला नवऱ्या माहिती नाही माझं काय काय काम राहते.
बरं आता तुम्ही आपल्या 4 चौघातल्या गोष्टी अशा चव्हाट्यावर आणणार का? 4 चौघटली ही 4 चौघटली नाही ती. ही 5 जणांमधली गोष्ट आहे का पण हा पण नाही तुम्ही असं म्हणायला लागत. ठीक आहे. भावानंतर येणार म्हणते अरे वहिनी किती काम करते केलं थोडंफार तर काय झालं. वहिनीची बाजू घेऊन बोललो ते विसरून गेली वहिनी. ते नंतर बोलले ना पण तुम्ही त्यांनी मला झापल्यावर हा दो भाई तुफान भांडणं चालली बहीण भावांची जोरदार. आम्ही ना असे दुसऱ्यांसमोर भांडणं करतो कारण आम्हाला नजर नाही लागत. आमच्या नात्याला नजर लागून येऊन बरोबर आहे ना. त्यांना आंबे दे ना 2-3 खायला.